संगमेश्वरमध्ये शंभूराजे कैद झाले ही बातमी जेव्हा रायगडावर पोहोचली त्यावेळी या बातमीने गडावर हाहाकार उडाला। फक्त रायगडच नव्हे तर अख्खे स्वराज्य या बातमीने हादरून गेलं। राणी येसुबाईंवर कोसळलेल्या दुःखाला पारावर नव्हता, पण अशा या कठीण वेळेत सुद्धा येसुबाई खचल्या नाहीत। त्यांनी रायगडावरील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना एकत्र करून राजाराम महाराजांचे मंचकारोहण करून त्यांना स्वराज्याचे छत्रपती म्हणून घोषित केले। यावेळी गडावर किल्लेदार चांगोजी काटकर, येसाजी कंक, संताजी घोरपडे, खंडो वल्लाळ इत्यादी प्रमुख मंडळी होती। इकडे औरंगजेबाने इतिकाद खान म्हणजे जुल्फिकार खानाला रायगडास वेढा घालण्यासाठी पाठवले होते। मार्च 1689 मध्ये जुल्फिकार खान आपल्या सैन्यासहित कोकणात उतरला आणि त्याने महाडवर छावणी केली। त्याने रायगड परिसरातील गावे व ठाणी लुटली। पुढे जुल्फिकार खान आपले सैन्य घेऊन रायगडाच्या पायथ्याशी आला तेव्हा मराठ्यांनी किल्ल्यावरून तोफांचा बडीमार सुरू केला। या तोफांच्या मारात खानाचे अनेक सैन्य ठार झाले। नंतर त्याने रायगड पायथ्याशी असलेली एक वाडी जाळून माघार घेतली व जवळच काही अंतरावर छावणी केली। खानाच्या या मोहिमेचे वर्णन करताना मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर यांनी म्हटले आहे, रायगड किल्ला अतिशय मजबूत होता। कोकणात त्याच्या तोडीचा दुसरा किल्ला नव्हता। किल्ल्याकडे जाण्या येण्यासाठी एकच वाट होती। किल्ल्याच्या भोवती मोठमोठे डोंगर असल्याने किल्ल्याखाली सुरुंग लावणे अशक्य होते। रायगडाची नैसर्गिक स्थितीच अशी आहे की कोणीही शत्रू त्यास पूर्णपणे वेढू शकत नाही। रायगड व उत्तर कोकणातील सह्याद्रीच्या उत्तुंग रांगांमधील किल्ला असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 2850 फूट आहे। पायथ्यापासून तो 2250 फूट उंच आहे। त्याचा माथा पूर्व पश्चिम 1.5 मैल लांबीचा असून त्याची रुंदी सुमारे 1 मैल आहे। पश्चिमेकडील मुख्य दरवाजाची बाजू सोडली तर त्याच्या सर्व बाजूंना शेकडो फूट उंचीचे भयान तुटलेले व तासलेले कडे आहेत। किल्ल्याच्या सभोवताली त्याच्याच उंचीचे पर्वत पसरले आहेत, त्यामुळे तो समुद्रातील एखाद्या बेटाप्रमाणे भासतो। अशा परिस्थितीत गडापासून 2-3 मैल अंतरानेच पश्चिमेच्या बाजूस पाचाळसारख्या ठिकाणी मुख्य छावणी ठेवूनच गडाची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करणे एवढेच मोगलांच्या हातात होते। ईशान्येस लेंगाणा, पूर्वेस तोरणा, दक्षिणेस कांगोरा, चांबारगड, सोनगड, वायव्येस तळेगड व उत्तरेस घोसाळगड अशी अनेक किल्ल्यांची नैसर्गिक तटबंदी रायगडास लाभली होती। आसमंतातील हे गड व ठाणी घेतल्याशिवाय रायगडाचा बाह्य जगाशी असणारा संबंध तुटणार नव्हता, कुमक बंद होणार नव्हती। रायगड हा काही वेढा घालून जीर होणारा सहज साध्य किल्ला नव्हता। प्रल्हाद निराजी, रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, निळो मोरेश्वर, जनार्दन पंत हनुमंते, राहुजी सोमनाथ, खंडो बल्लाळ, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, मानसिंग मोरे, रुपाजी भोसले, हंबीरराव मोहिते सरलष्कर दुसरे, बहिरजी उर्फ हिंदूराव घोरपडे, मालोजी घोरपडे, विठोजी चव्हाण, हरजी महाडिक, केसो त्रिमल, संताजी भोसले इत्यादी मराठी राज्यात प्रमुख अधिकारी व सेनानी होते। यापैकी हरजीराजे महाडिकांसारखे कर्नाटकात वावरणारे काही सरदार सोडल्यास इतर सर्वजण रायगडावर पुढच्या मसलतीसाठी एकत्र आले। परिस्थिती केवळ गंभीरच नव्हती तर मोठी अभूतपूर्व होती। संभाजी महाराज शत्रूच्या हाती सापडून कैद झाल्याने सर्व मराठी राज्याचा मुख्य आधारच नष्ट झाला होता। मराठी राज्य मुळापासून हादरले होते। इतके की ते समूळ कोलमडून नष्टप्राय होते की काय अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती। पण मराठ्यांच्या बाजूवर एक चांगली घटना घडून आली, ती म्हणजे राणी येसुबाईंनी या संकटास न जुमानता पुढे होऊन राजाराम महाराज मंचकारोहण करून कोलमडणाऱ्या राज्यास आधार दिला होता। त्यानंतर मोगली छावणीत संभाजी महाराजांची हालहाल करून हत्या करण्यात आल्याची वार्ता रायगडावर आली होती। ही वार्ता अपेक्षित असली तरी त्यामुळे रायगडावरील वातावरण अत्यंतिक दुःख व चिंता यांनी भरून गेले होते। रायगडावर जमलेल्या या मराठा मंडळींनी राणी येसुबाईची सल्ला मसलत सांगतील त्याप्रमाणे वागावे असे एकमुखाने ठरवले। तेव्हा येसुबाईंनी शाहूराजास तिथेच राहावे। राजाराम महाराज व इतर प्रमुख अधिकारी सेनानी यांनी रायगडाबाहेर पडून मोगली फौजांचा प्रतिकार करावा आणि शत्रूचा जोर फारच झाला तर जिंजी तंजावरकडे प्रयाण करून आपला जीव वाचवावा। पण रायगडावर सर्व राजकुटुंबियांनी एकत्र राहू नये ही येसुबाईंची डावपेचाची मसलत प्राप्त परिस्थितीवर मात करणारी होती, यात शंका नाही। अशा प्रकारे रायगडावर येसुबाई, राजाराम महाराज व प्रमुख मराठा मुत्सदी व सेनानी या सर्वांची एकमताने मसलत ठरल्यावर त्याची कारवाई सुरू झाली। राजाराम महाराजांनी येसुबाईंचा निरोप घेऊन आपल्या राण्या व प्रमुख मुत्सदी व सेनानी यांच्यासह गुप्तपणे रायगड सोडला व जवळच्या प्रतापगडाकडे प्रयाण केले। राजाराम महाराज रायगडाहून निसटल्याचे समजताच वेढा घालून बसलेला जुल्फिकार खान संतापून गेला। त्याने लगेच आपल्या लष्करातील फतेजंग या सरदारास महाराजांच्या पाठलागावर पाठवले, पण फतेजंग त्यांना पकडू शकला नाही। हात हलवीत त्यास परत जावे लागले। बादशाह जेव्हा ही वार्ता समजली
तेव्हा आपल्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्याने जुल्फिकार खानावर ठेवला. राजाराम महाराजांचा मुक्काम प्रतापगडावर असताना मोगलांची दुसरी फौज गडावर चाल करून आली. खुद्द महाराजांनी किल्ल्याच्या बाहेर पडून त्या फौजीची लढाई दिली. तथापि शत्रूच्या फौजीची संख्या भारी असल्यामुळे त्यांना माघार घेऊन परत किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. आता प्रतापगडावर फार काळ थांबणे धोक्याचे आहे असे वाटल्यावरून त्यांनी तेथून वासोटा मार्गे सातारा, परळी, वसंतगड अशी मार्गक्रमणा करून शेवटी पन्हाळा गाठला. इकडे स्वराज्यात सर्वत्र मराठी फौजा मोगली फौजांशी लढत होत्या. धनाजी जाधवांनी फलटणच्या भागात 4-5 लढाया दिल्या. मोगलांचे सरदार शियाबुद्दीन खान व रणवस्तका यांचा पराभव करून त्यांच्या तोफा पाडाव केल्या. याहून मोठा पराक्रम संताजी, भैरजी व मालोजी या त्रिवर्ग घोरपडे बंधूंनी विठोजी चव्हाण यांच्या समवेत करून दाखविला. त्यांनी भीमा नदीच्या काठी असलेल्या खुद्द औरंगजेबाच्या छावणीवरच रात्री छापा टाकला. दैवयोगाने बादशाह बचावला, पण त्याच्या छावणीचे सोन्याचे कळस या मराठा वीरांनी कापून आणले. या मोहिमेवरून परत येत असता राजधानी रायगडास वेढा घालून बसलेल्या मोगली फौजेवरही त्यांनी अचानक हल्ला चढवून तेथील 5 हत्ती धरून आणले. पन्हाळगडावर येऊन संताजी व त्यांच्या साथीदारांनी ही लूट राजाराम महाराजांच्या समोर सादर केली. धनाजी व संताजी यांचे हे पराक्रम सामान्य नव्हते, पण अशा एखाद्या दुसऱ्या पराक्रमाने मोगलांचे प्रचंड आक्रमण मागे रेटणे अशक्य होऊन बसले होते. मोगली सामर्थ्यापुढे मराठे किल्ले व ठाणे धैर्य खचून एकामागून एक याप्रमाणे शरण जात होती. या सुमारास मोगलांचे धैर्य अत्यंत उच्च दर्जाचे होते. आदिलशाही व कुतुबशाही जिंकलेले मोगल आता मराठीशाही गिळत चाललेले होते. स्वराज्यातील प्रमुख मुत्सदी व सेनानी यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली नेटाने लढा चालविला असला तरी सामान्य किल्लेदार, ठाणेदार व वतनदार यांना मराठ्यांचे राज्य आता बुडालेच असे वाटत होते. आज हा किल्ला शत्रूच्या हाती पडला, उद्या तो किल्ला शत्रूने जिंकला, अशा वार्ता एकमागून एक पन्हाळ्यावर व रायगडावर थडकत राहिल्या. दरम्यान राजाराम महाराज पन्हाळ्यावर आहेत असे समजताच मोगली फौजा तिकडे धावल्या व त्यांनी पन्हाळगडाला वेढा सुरू केला. आता फार काळ महाराष्ट्रात थांबणे धोक्याचे आहे असे पाहून राजाराम महाराजांनी पन्हाळ्याचा वेढा कडक होण्यापूर्वीच कर्नाटकात निसटून जाण्याचा निश्चय केला व त्यानुसार आपले निवडक अधिकारी व सेनानी घेऊन त्यांनी 26 सप्टेंबर 1689 रोजी कर्नाटकातील जिंजीकडे प्रयाण केले. इकडे रायगडचा वेढा दिवसेंदिवस अधिकाधिक आवळत गेला. किल्ल्यातील शिबंदी प्राणपणाने किल्ला लढवित होती, वेळोवेळी मोर्चावर हल्ले करीत होती, शत्रूचे हल्ले परतवून लावित होती. जुल्फिकार खानाने दमदमे उभारून गडावर तोफांची सरबत्ती सुरू केली होती, पण अशा तोफांच्या मार्गरीत जुमानणारा तो गड नव्हता. कित्येक महिने त्याने शत्रूस दाद दिली नसती. तथापि स्वराज्यातील परिस्थितीत अशी बिघडत गेली की गडावरील येसुबाईंसह शिबंदीची असहायता पराकोटीस पोहोचावी. किल्ल्यामागून किल्ले व ठाण्यामागून ठाणी शत्रूच्या हाती पडू लागली. जयदेश शकावलीमधील या संदर्भात एक नोंद बोलकी आहे. जयदेश शकावलीत म्हटले आहे, ते वर्षी सर्व गड मोगले घेतले. सह्याद्रीच्या दक्षिण भागातील विशाळगड, रांगणा, गगनगड हे मोजकेच किल्ले सोडल्यास महाराष्ट्रातील मराठ्यांचे जवळजवळ सर्व किल्ले मोगलांच्या हाती आले. मराठ्यांच्या बाजूवर सर्वत्र अंधकार पसरत होता. अशा वेळी रायगडावरील मंडईत एकच समाधान होते, ते म्हणजे राजाराम महाराज रायगडावरून निसटून कर्नाटकाकडे गेले होते. म्हणजे रायगड जेर होऊन शत्रूच्या ताब्यात येण्याची वेळ कदाचित निर्माण झालीच तर सर्वच राजकुटुंब कैद होणार नव्हते. पण हेही समाधान फार काळ टिकू शकले नाही. जिंजीच्या मार्गावर असता तुंगभद्रेच्या काठी शिमोगा या ठिकाणी मोगलांचा सरदार सय्यद अब्दुल्ला खान याने राजाराम महाराजांवर छापा टाकला असून त्यास कैद करून महाराष्ट्रात बादशाही छावणीकडे आणली जात आहे अशी वार्ता सर्वत्र लवकरच पसरली. ही वार्ता रायगडावरील मंडळींना समजण्यास फारसा अवधी लागला नसावा. खुद्द जुल्फिकार खानाने ही वार्ता किल्ल्यात पोहोचवण्याची व्यवस्था केली असावी. रायगडावरील येसुबाई व इतर मंडळी यांचे धैर्य उच्च कोटीतले होते, यात शंका नाही. पण त्यांच्यावर कोसळलेली संकटेच इतकी जबरदस्त होती की अशा त्यांच्या धैर्याचाही त्या संकटाच्या दबावाखाली चुराडा व्हावा. सर्व राज्य पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे कोसळलेले. ठाणेदार, वतनदार शत्रूचा कौल घेऊन शरण गेलेले. एका छत्रपतींची हत्या झाली म्हणून दुसरा छत्रपती उभा केला, तोही कर्नाटकाच्या वाटेवर पकडला गेला. अशा अत्यंत भयान वेळी आता आपण रायगड फार काळ लढवू शकणार नाही असे येसुबाई व किल्ल्यातील शिबंदी यांना वाटल्यास ते स्वाभाविक होते. परिणामी मोगलांच्या प्रचंड सामर्थ्यासमोर किल्ला जेर होऊन तो त्यांनी जिंकून घेतल्यावर मग दयेची याचना करण्यापेक्षा त्याआधीच सन्माननीय वाटाघाटी करून तो ताब्यात घेणे अधिक श्रेयस्कर हा विचार रायगडावर बळावत गेला. यावेळी येसुबाईंसमोर अन्य पर्यायसुद्धा उरला नव्हता. वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानानेही येसुबाईंच्या असहायतेचा अचूक फायदा उठवून तहाच्या वाटाघाटी सुरू करण्यास पुढाकार घेतला. नंतर वाटाघाटी करून रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. रायगडावर कोणी सूर्याजी पिसाळ नावाच्या किल्लेदाराने फितुरी केली
व त्याने स्वामीद्रोह करून गडाचे दरवाजे उघडल्यानंतर येसूबाईंनी मजबूर होऊन गड आपल्यासह शत्रूच्या ताब्यात दिला. ही जी कथा सांगितली जाते त्यास कागदोपत्री काहीच आधार नाही. ईश्वरदास नागर हा मोगलांच्या बाजूचा होता. तो म्हणतो, जुल्फिकार खान याने किल्ल्याला चहूबाजूंनी वेढले. किल्ल्याच्या वाटा त्याने बंद केल्या आणि दमदमे बांधून किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला. किल्ल्यातील लोकांची स्थिती कठीण झाली. किल्ला मोगलांची हवाली केल्याशिवाय गत्यंतर नाही असे पाहून किल्लेदारांनी जुल्फिकार खानाबरोबर तहाचे बोलणे लावले. त्यांनी मोगलांकडून अभय मागितले. कौल करार झाल्यावर संभाजीराजांची बायका मुले आणि किल्ल्यातील इतर मंडळी मोगलांच्या छावणीत आली. मोगलांचा दुसरा इतिहासकार भीमसेन सक्सेना म्हणतो, जुल्फिकार खानाच्या वेड्यामुळे रायगडावरील शिबंदी इतकी मेटाकुटीस आली होती की त्यांना किल्ला मोगलांच्या हाती देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याचा अर्थ रायगडावरील लोकांनी मजबुरीने किल्ला दिला, फितुरीने नाही. या संदर्भात मराठ्यांच्या बाजूवर तत्कालीन असलेले एक महत्त्वाचे साधन उपलब्ध आहे, ते म्हणजे जेदे शकावली. त्यामध्ये स्पष्ट नमूद केले आहे, कार्तिक मासी सला करून मार्गशीर्ष शुद्ध रविवारी रायगड मोगलासी दिला. याचा अर्थ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रायगडासंबंधी वाटाघाटी होऊन करार झाला व नंतर 3 नोव्हेंबर 1689 रोजी रायगड येसूबाईंनी मोगलांच्या ताब्यात दिला.